तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. तुम्हाला अपेक्षित असलेलं सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलंय. या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवीत. असीम संपत्तीचं भांडार निरखून पाहायला हवं. तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा आणि असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्या आत दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीव नसते. त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्यायोगे आपण ते यशस्वी बनू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. अगदी याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव असते. त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते. आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत असं त्यांचं ठाम मत असतं. परंतु दुर्दैवानं इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतः कुवतीवर, क्षमतांवर शंका घेत असतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अयशस्वी ठरलो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर, मग लोक मला काय म्हणतील. अशा अनेक विचारांनी ते ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधी लाभ घेऊ शकत नाहीत. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहेत त्याच ठिकाणी अडकून बसतात. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल. पुढील शाश्वत रहस्याचा शोध घ्याल आणि त्याच्या व्यवहारात उपयोग करू लागाल तेव्हा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. काय आहे हे शाश्वत रहस्य? शाश्वत रहस्य हे शाश्वत रहस्य म्हणजे आहे तरी काय, तुम्हाला ठाऊक आहे का? अणुऊर्जा किंवा इतर ग्रहावरचा प्रवास का अजून काही हे आहे शाश्वत रहस्य? नाही, असं किंवा यापैकी काहीच नाही. मग हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? हे आपल्याला कुठं गवसेल बरं? ते गवसल तर कसं समजून घ्यावं लागेल त्याला, आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यशस्वी होण्यासाठी? या सर्वांचं उत्तर अगदी सोपं आहे. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठंही नसून ते तुमच्या आत दडलेलं आहे. हे रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य अंतर्मनातच आहे. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती. एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तींच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुखसंपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, कारण ती शक्ती तुमच्या आत आधीपासूनच उपस्थित आहे. तुम्हाला फक्त ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा आहे हे शिकून आणि समजून घ्यायचं आहे. या पुस्तकातली साधी सोपी तंत्र आणि प्रक्रिया. तर मित्रांनो, या पुस्तकात विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या प्रक्रिया जर तुम्ही समजावून घेऊन आचरणात आणल्या तर तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. त्यायोगे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकाल. तुम्ही निश्चित केलेले ध्येय, तुमची स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळणार आहे. मग आता कशाला उद्याची बात? आत्ताच निर्णय घ्या आणि आपलं समृद्ध जीवन आणि परिपूर्ण बनण्यासाठी सिद्ध व्हा. प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान, असीम बुद्धिमत्ता, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठीची आवश्यकता ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध असते. ध्येय प्राप्तीसाठी त्याचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे. तुम्ही आताच मनात खोलवर रुजलेलं ज्ञान समजावून उमजावून घ्या. ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला याची लगेच मदत होईल. तुमची ग्रहण क्षमता खरोखरच सूक्ष्म आणि उच्च प्रतीची असेल तर तुमच्या अंतर्मनातील प्रचंड ज्ञान, बुद्धिमत्ता तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. मग ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही अवगत होईल. या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी अनेक नवकल्पना, नवीन कृती व पर्याय सुचतील. अंतर्मनाचं ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीने मदत करेल. या ज्ञानाचा आयुष्यात साक्षात्कार होऊ द्या. मग अनुभूती घ्या. तुमचं आयुष्य खरोखरच कशा प्रकारे वळण घेतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं याचा अनुभव घ्या. व्यवसायात योग्य भागीदाराला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं याचं ज्ञान तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून मिळेल. इतकंच नाही तर जीवनात योग्य असा जोडीदार मिळवण्यासाठीही तुम्हाला त्याची मदत होईल.
यशस्वी, आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीही तुम्हाला याची मदत होईल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या भावना, प्रेम, राग, लोभ, मत्सर तसेच असंख्य प्रकारचे विचार यांचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे. अंतर्मन जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्याची ताकद ही अफाट आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्यावरचा उपाय व पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतर्मनातच गवसतील. तुम्ही अंतर्मनाची शक्ती जागृत कराल तेव्हा आपोआपच समृद्ध, सुरक्षित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि हुशारी तुमच्या अंगी निर्माण होईल. या अंतर्मनाची शक्ती अचाट आणि अफाट आहे. मी कित्येक अदू लोकांना या शक्तीच्या सहाय्याने पुन्हा एकदा नव्यानं आत्मविश्वासपूर्ण व आनंदी जीवन जगताना पाहिलंय. निराशेचे सर्व बंध तोडून परत एकदा सुखी, समृद्ध आणि आनंददायी आयुष्य जगताना त्यांना बळ आलेलं मी पाहिलंय. तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्तिशाली अशी हिलिंग पॉवर म्हणजेच उपचारक तत्व आहे, जे आपल्याला निराशेतून बाहेर यायला मदत करू शकतं, जे तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातूनही मुक्त करतं. कृतीची आवश्यकता. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं, प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्याच प्रकारे मदत करेल असा आधार मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केलात, त्याची तत्व, सिद्धांत समजून घेतलेत तर त्या शक्तीचा वापर तुम्हाला या कामी करून घेता येईल. परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकताल. नेमकं आपण सिद्धांत कशाला म्हणतो? तुम्ही जर हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र केलात तर तुम्हाला त्यातून पाण्याचा 1 रेणू मिळतो. ही तर आपण शाळेत शिकलेली गोष्ट आहे. आता हा प्रयोग तुम्ही कितीही आणि कशाही प्रकारे करा, त्यातून पाणीच तयार होणार आहे. जर तुम्ही ऑक्सिजनचा आणि कार्बनचा प्रत्येकी 1 अणू एकत्र केला तर त्यापासून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी गॅसच तयार होईल. परंतु तुम्ही त्यात ऑक्सिजनचा आणखी 1 अणू मिसळला तर त्यापासून वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाला पोषक असा कार्बन डायऑक्साईड तयार होईल. लक्षात घ्या, ही तत्व, हे सिद्धांत विश्वात सर्वत्र सारखेच आहेत. ती विश्वाच्या पाठीवर कुठंच बदलत नाहीत. यांनाच तर आपण सिद्धांत म्हणतो. आपल्या अंतर्मनाचं कार्यही या तत्वापेक्षा वेगळं नाही. तुम्हाला रासायनिक किंवा भौतिक शास्त्रातील बळांचा वापर करायचा असेल तर त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे. अगदी त्याच प्रमाणाचं अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी आधी अंतर्मनाचा आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं अत्यावश्यक आहे. पाणी हा असा द्रव पदार्थ आहे जो आपला मार्ग स्वतःहून शोधतं. हे तर सर्वसामान्य तत्व आहे. हे तत्व पाण्यालाच नाही, अन्य द्रव पदार्थांनाही लागू पडतं. प्राचीन इजिप्तमधल्या जाणकारांना ही तत्व माहीत होती. विशाल पिरामिड उभारताना पिरामिडच्या पायांचा समतोल साधण्यासाठी जाणकारांनी या तत्वांचा, नियमांचा वापर केला. आधुनिक काळातले अभियंते देखील जलविद्युत निर्मितीसाठी याच तत्वांचा आणि नियमांचा वापर करतात. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, हा देखील असाच जगन्मान्य त्रिकालबाधित सत्य नियम आहे. सोनं तापवलं तर ते प्रसरण पावतं, मग ते भारतातला असो की इंग्लंडमधील किंवा जपानमधील. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात. या जगन्मान्य सर्वसामान्य सत्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता, जो विचार परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो, हे देखील सत्य आहे. तुमची प्रार्थना फलद्रूप होते, कारण तुमचं अंतर्मन हा देखील एक सिद्धांत आहे. मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्या अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आखून दिलेला खात्रीशीर मार्ग म्हणजे सिद्धांत होय. तर विजेचा एक महत्त्वाचा सिद्धांत सर्वांना माहीत आहे की वीज ही उच्च विभावापासून निम्न विभावाकडे वाहत असते. विजेचा दिवा लावताना किंवा विजेचं एखादं उपकरण चालवताना तुम्ही हा सिद्धांत मुळीच बदलत नाही. अशा प्रकारे अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही मानवजातीला वरदान ठरतील असे अनेक शोध लावू शकता. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. बायबलमध्ये सहज, स्पष्ट आणि सुंदरपणे विश्वाची व्याख्या सांगितली आहे. जो या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात जा, ज्याच्या मनात यत्किंचितही शंका नसेल, पूर्ण विश्वास असेल की तो जो म्हणतो ते होणारच, तर तो जो म्हणतो ते नक्कीच होणार आहे. तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास म्हणजे तुमच्या अंतर्मनातील तीव्रतेने येणारा विचार, हे व्यतिरिक्त अन्य काहीच नाही. तुम्हाला येणारे विविध अनुभव, घटना, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या बाबतीत घडणारी कृती, या सर्व तुमच्या अंतर्मनानं तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली एक प्रतिक्रिया आहे. तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता
त्या बाह्य गोष्टींमुळे मिळत नाहीत, तर तुमच्यात अंतर्मनानं त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळेच असे अनुभव येत असतात. समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना, धारणांना, अंधश्रद्धा आणि भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवा. कायम शाश्वत आणि सत्यस्वरूप असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवायला लागा, जो तुम्हाला तुमच्या जीवनात सौख्य, शांती आणि आनंद देईल. त्याच्या मार्गावर वाटचाल करायला आजच सुरुवात करा. जे लोक हे पुस्तक वाचून त्यात दिलेल्या सिद्धांतांची, तत्वांची विश्वासपूर्वक अंमलबजावणी करतील, त्यांना त्याचबरोबर इतरांसाठी शास्त्रशुद्ध व परिणामकारक प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या प्रार्थनांचं फळ हे क्रिया प्रतिक्रिया या नियमावरच अवलंबून आहे. विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अंतर्मनानं विचाराला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच असतो. हा प्रतिसाद तुमच्या विचारांशी साधर्म्य दाखवत असतो. तुमच्या मनात आरोग्य, सुखशांती, शुभभावना आणि सकारात्मक विचार यांचा प्रवाह निर्माण झाल्यास आयुष्य ही चमत्कारांची मालिकाच बनते.